मुंबईत जोरदार सुरू असलेल्या पावसाचा पश्चिम रेल्वेला फटका। विरारहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने। उरण तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा। कळंबसुरे गावातील 50 घरांचं नुकसान। घरावरील छप्पर उडून गेल्याने घरात पाणीच पाणी। रायगडमध्ये जोरदार पाऊस। दिवे आगार ते भरडखोल मार्गावरील पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प। घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगर येथे अतिमुसळधार पावसामुळे घराघरात पाणी शिरलं। मनसे पदाधिकारी अविनाश कदम यांच्याकडून करण्यात आली पाहणी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यात काढणीला आलेलं उडीद पीक पावसामुळे वाया। नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। पावसामुळे सांगली कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ। ऐरविन पूल या ठिकाणी नदीच्या पाण्याची पातळी 16 फुटांवर पोहोचली। मुंबईतील दोन्ही महामार्गावर कासव गती, पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी। देशात कोरोनाचे एकूण 1009 सक्रिय रुग्ण। केरळमध्ये सर्वाधिक 430 रुग्ण तर महाराष्ट्रात 209 कोरोनाचे रुग्ण। काँग्रेसचे 10 नव्हे तर 35 माजी नगरसेवक शिवसेनेत येणार। आमदार राजे क्षीरसागर यांचा दावा। कोल्हापुरात SSPE या दुर्मिळ आजारानं चिमुकलीचा मृत्यू। आजार बळावल्यानं ओवीनं रविवारी घेतला अखेरचा श्वास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।